जय जय रघुवीर समर्थ. शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्यांचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वरांचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा. नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. नमस्कार. मी वसु भारद्वाज. आज श्रीमद शंकराचार्य यांची जयंती आहे आणि या आचार्यांच्या जयंतीच्या निमित्ताने आपण आज त्यांचे स्मरण करूयात. श्री समर्थ रामदास स्वामी आणि श्रीमद शंकराचार्य यांच्या विचारामध्ये आणि आचारामध्ये किती साम्य होते हे आपल्याला माहिती आहेच. पण त्याखेरीजही इतरही काही विचार असे असतात किंवा इतरही काही माहिती अशी असते जी आपल्याला नसते. सहसा श्रीमद शंकराचार्यांच्या आयुष्याकडे आपण वळत नाही. शंकराचार्यच काय, पण इतरही जे भक्तीचे आचार्य होऊन गेलेले आहेत, उदाहरणार्थ रामानुजाचार्य, निंबार्काचार्य, वल्लभाचार्य किंवा मध्वाचार्य यांच्या आयुष्याविषयी आपल्याला फारसं काही माहिती नसतं. पण श्रीमद शंकराचार्य आणि समर्थ रामदास स्वामी यांच्यातील वैचारिक साम्य बघता आणि आचार्यांच्या अनेक ग्रंथांचा, उपनिषदातील विचारांचा संग्रह आणि एकत्रीकरण केलेला ग्रंथ म्हणजे श्री समर्थांचा श्रीमद दासबोध आहे. म्हणून आज आचार्यांच्या जयंतीच्या निमित्ताने त्यांच्या आयुष्याकडे आपण किंचितसे बघूयात. त्यांच्या आयुष्यातील काही महत्त्वाच्या घटनांचे अवलोकन करूयात. श्रीमद आचार्यांचा जन्म केरळामधील एका छोट्या गावी इसवी सन पूर्व 508 झाला. आचार्यांचा जन्म नंबूद्री ब्राह्मण घराण्यामध्ये सौ आर्यांबा आणि श्री शिवगुरू यांच्या घरी जन्म झाला. आचार्यांचे वडील श्री शिवगुरू हे महादेवाचे भक्त होते. सतत महादेवाची आराधना करायचे, पण निपुत्रिक होते. बऱ्याच वर्षाच्या आराधनेनंतर श्री महादेवांनाही त्यांची बहुधा दया आली. स्वप्नात त्यांना दर्शन दिलं आणि विचारलं की बाबा रे, आता तुला काय हवं आहे. तेव्हा श्री गुरूंनी असं उत्तर दिलं की मला एखादा मुलगा हवा आहे, एखादं संतान हवं आहे, कारण वंश पुढे नेला गेला पाहिजे. तेव्हा साक्षात महादेवांनी त्यांना एक विचारलं की मुलगा कसा पाहिजे. मुलगा जर तुला दीर्घायुष्य हवा असेल तर तो नक्कीच मूर्ख असेल, फारसा हुशार नसेल. पण मुलगा जर विद्वान हवा असेल तर मात्र मुलगा अल्पायुष्य असेल. बोल, तुला कोणता मुलगा हवा. अर्थात श्री शिवगुरू यांनी असं सांगितलं की मला अल्पायुष्य असलेला मुलगा चालेल, पण मुलगा मात्र विद्वान हवा. अर्थात याच कुटुंबामध्ये श्री आचार्यांचा जन्म झाला. शंकराचार्यांनी इसवी सन पूर्व 508 साली त्यांच्या घरी जन्म घेतला. असं म्हणतात की जेव्हा जेव्हा आर्य सनातन वैदिक हिंदू धर्माला ग्लानी येते तेव्हा तेव्हा एक युगपुरुष, एक अवतारी पुरुष जन्माला येत असतो. आचार्यांच्या बाबतीतही असंच झालं असं म्हणता येईल. एक कथा आचार्यांबद्दल अशीही सांगितली जाते की जेव्हा वैदिक धर्मातील आचारसंहितेचा ऱ्हास होऊ लागला तेव्हा भगवंताकडे साक्षात श्री नारद मुनी गेले. ते ब्रह्मदेवाकडे गेले आणि त्यांनी ब्रह्मदेवाला असं सांगितलं की मर्त्य लोकामध्ये आता वैदिक धर्माचा ऱ्हास होतो आहे, तेव्हा काहीतरी करा. अर्थात देवांची बैठक बसली, त्याविषयी विचारविनिमय झाला आणि ही हकीकत सांगण्यासाठी सगळेजण श्री रुद्रादी देव महादेवांकडे गेले.
महादेवांना सगळा इतिवृत्तांत सांगितला. तेव्हा श्री महादेव म्हणाले की आता मीच जातो, मीच मर्त्य लोकात अवतार घेतो आणि पुन्हा एक वार वैदिक धर्माचं पुनरुज्जीवन करतो. अर्थात श्री महादेव, श्री शंकर म्हणजेच आचार्य श्री शंकराचार्य. आचार्यांचा जन्म झाला, पण अर्थात आचार्यांना आयुष्य फक्त 16 वर्षांचं मिळालं होतं. 16व्या वर्षीच आचार्यांचा नशिबामध्ये मृत्यू होता. पण अजून बरंच कार्य बाकी राहिलं आहे, म्हणून आचार्यांना पुन्हा 16 वर्षाचं आयुष्य देण्यात आलं आणि आचार्य एकंदर 32 वर्षापर्यंत जगले. आचार्य 2.5-3 वर्षाचे असताना त्यांच्या वडिलांचं निधन झालं. त्यांची मातोश्री आर्यांबा हिनेच त्यांना लहानाचं मोठं केलं. आचार्य लहान असताना अर्थातच हूड होते, गावभर भटकायचे, इतर लहान मुलांसारखे वागायचे. पण त्यांचा उपनयनही लवकर झाला, कारण वडील वारले आणि ते गुरुकुलामध्ये गेले. आणि जेव्हा त्यांचं वैदिक शिक्षण सुरू झालं तेव्हा आचार्य कोण आहेत, त्यांची विद्वत्ता काय आहे याची जाण आर्यांबाला होऊ लागली आणि इतरही लोकांना अर्थातच होऊ लागली. जे वेद शिकण्यासाठी, जे वेदांग शिकण्यासाठी आयुष्यातील 10 ते 12 वर्ष द्यावी लागतात, तेच वेदांग आणि वेदांत शिकण्यासाठी आचार्यांना फक्त 1.5-2 वर्ष लागावं, हे त्यांच्या अलौकिक बुद्धिसामर्थ्याशिवाय शक्य नाही. याचबरोबर काही घटना अशाही घडत होत्या की आपला मुलगा अलौकिक आहे हे त्या आर्यांबेच्या बहुधा लक्षात आलं असावं. आचार्यांच्या काळी देवभूमीमध्ये अर्थात कुठून तरी जल आणायचं, जलाची व्यवस्था करायची म्हणून आर्यांबा नदीवर जात असे. एकदा नदीवरून येताना ती किंचित धडपडली, खाली पडली आणि तिला मार लागला. लहानशा शंकरला हे समजलं. तो आईजवळ गेला, आईचं दुःख त्याच्या लक्षात आलं. पण तोही लहान होता आणि नदी बरीच लांब होती. पण जे मानतील ते आचार्य कसले. जरी ते आचार्य झाले नव्हते तरीही शंकर नावाचा तो बालक काही लहान सहान नव्हता, अलौकिक सामर्थ्याचा धनी होता. आचार्य नदीजवळ गेले आणि त्यांनी नदीला म्हणलं की बाई ग, माझी आई इतक्या लांब येते, इथून हंडे भरून घरी जल नेते, इतक्या लांब तू कशासाठी? एक काम कर, माझ्या घराजवळून वाहत जा. आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा सकाळ उजाडली तेव्हा लक्षात आलं की नदीने आपला मार्ग बदलला होता आणि ती आचार्यांच्या घराजवळून वाहत होती. या गोष्टी अर्थातच आज विश्वासार्ह नाहीत, पण श्रीमद आचार्यांच्या गावी कालडी येथे त्यांच्या आश्रमाजवळून वाहणारी नदी बघितली की आपल्या लक्षात येईल की यातील काही घटना सत्य असाव्यात. अर्थात नंतर आचार्यांचा विद्याभ्यास झाला आणि विद्याभ्यास झाल्यानंतर त्या अलौकिक बालकाने लगेच मी संन्यास घेणार आहे याची घोषणा पण करून टाकली. अर्थात ते आईचं हृदय होतं. आर्यांबा त्याला म्हणाले की बाबा रे, असं करू नकोस, आपला वंश आपल्याला पुढे न्यायचा आहे, तू लग्न कर, गृहस्थाश्रम स्वीकार. पण अर्थात आचार्याने त्याला नकार दिला. एकीकडे आईचा हट्ट आणि एकीकडे आचार्यांचा संन्यास धर्म स्वीकारण्याचा हट्ट. पण आचार्य हुशार होते. एकदा ते आईबरोबर नदीवर गेले असताना नदीमध्ये स्नानासाठी उतरले आणि एका मगरीने त्यांना धरलं. छोट्या शंकराचा त्यांनी पाय धरला आणि तो ओढू लागला. मगर जेव्हा जोराने ओढू लागला तेव्हा आचार्य ओरडू लागले, आई पण ओरडू लागली. पण मदतीला कोणी येऊ शकत नव्हतं, कारण मगरीचा आकार फारच मोठा होता. आचार्य ओरडूनच आपल्या आईला म्हणाले की आई, मी आता जातो, आता माझं काही खरं नाही आहे. पण एक मात्र आहे, जर तू माझ्या संन्यास धर्मासाठी होकार देणार असशील, जर माझ्या संन्यासासाठी जर तू अनुमती दिलीस तर कदाचित ही मगर मला सोडून देईल. म्हणजे एकीकडे मुलगा संन्यासासाठी अनुमती मागत होता आणि न दिल्यास मुलाचा मृत्यू आठवत होता. अशा स्थितीमध्ये आर्यांबेने निर्णय घेतला आणि म्हणाली, बाबा रे, तू संन्यास घेऊ शकतोस,
हरकत नाही, पण मगरीनं तुला सोडावं. आणि आश्चर्यकारक घटना म्हणजे त्या मगरीने आचार्यांना सोडून दिलं. अशा पद्धतीने एका युक्तीने आणि आपल्या लीलेने श्रीमद शंकराचार्यांनी आपल्या आईकडून संन्यासाची अनुमती मिळवली. पुढे त्यांनी विधिवत संन्यास घेतला आणि गुरुसाठी ते मध्य प्रदेशमध्ये आले. मध्य प्रदेशातील ओंकारेश्वर येथे त्यांना श्री गोविंद यती, जे अजातवादाचे जनक असलेल्या गौडपादाचार्यांचे शिष्य होते, त्यांची भेट झाली. तिथेच त्यांना अनुग्रही झाला आणि ते शंकराचार्य झाले. शंकराचार्यांनी आपल्या मताची अर्थात अद्वैतवादाची स्थापना, ज्याला केवलाद्वैतवाद म्हणतात, त्याची स्थापना करण्यासाठी कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत आणि द्वारकेपासून बद्रिकेदारपर्यंत सर्वत्र संपूर्ण भारतभर भ्रमण केलं. अनेक विद्वानांशी त्यांनी विवाद केले. अनेकांनी त्यांना बघताच जयपत्र लिहून घेतलं. म्हणजे तेव्हाची स्थिती अशीही सांगण्यात येते की हा गुरुपदी असलेला शंकराचार्य नावाचा मुलगा 12-16 वर्षांचा असावा आणि त्यांच्यासोबत असलेले त्यांचे शिष्य मात्र 60चे आणि 70चे होते. शंकराचार्यांच्या अनेक वादविवादासोबतच मंडन मिश्रासोबत असलेला त्यांचा विवाद नेहमीच आपल्या ऐकण्यात येतो. मंडन मिश्राची पत्नी सरस्वती हीच त्या विवादाची परीक्षक होती. अर्थात 20-22 दिवसाच्या विवादानंतर श्रीमद शंकराचार्य जिंकले. पण हा विजय घोषित होण्याच्या आधी त्यांना मंडन मिश्राची पत्नी श्री सरस्वती हिच्यासोबतही विवाद घालावा लागला. अर्थात त्यातही आचार्य जिंकले. हे जिंकल्यानंतर श्रीमद शंकराचार्यांनी भारतभर 4 पीठांची स्थापना केली, जिथे पुढे शंकराचार्यांची परंपरा सुरू राहिली. आजही ती आहे. श्रीमद शंकराचार्य म्हणतात की हजारो ग्रंथ, कोटी ग्रंथातून जे सारतत्व निघतं, त्या सारतत्वाचं विवेचन मी फक्त अर्ध्या श्लोकामध्ये सांगेल. हा अर्धा श्लोक कोणता? श्रीमद शंकराचार्य म्हणतात, ब्रह्मसत्यम जगत मिथ्या जीव ब्रह्मैव नापरः आणि ज्ञानात मोक्षः. ब्रह्म हेच एकमेव सत्य आहे. ब्रह्माखेरीज सारं काही मिथ्या आहे. ही सृष्टी, हे विश्व, हे जड जगत हे त्या ब्रह्मावरचा अध्यास आहे, म्हणजे भास आहे. जगत मिथ्या आहे. जीव ब्रह्मैव नापरः, जीव हाच ब्रह्म आहे. जीव अपर नाही, जीव कनिष्ठ नाही, जीव हीन नाही. फक्त तो मलाने झाकला गेलेला आहे, मायेच्या योगाने तो झाकला गेलेला आहे. आणि ज्ञानात मोक्ष, ज्ञानाशिवाय मोक्ष नाही. जग हे मिथ्या असून दिसतं का, हे सांगण्यासाठी म्हणून श्रीमद शंकराचार्यांनी मायावाद नावाचा उपसिद्धांत सांगितला. अर्थात या गोष्टी क्लिष्ट आहेत, विवेचन ऐकावं अशा आहेत, समजून घ्यावा अशा आहेत. आणि श्री आचार्यांचा अद्वैतवाद हा अभ्यासनाजोगा आहे. महाराष्ट्रातील सर्वच संत, म्हणजे ज्ञानदेवापासून श्री रामदास स्वामीपर्यंतच्या सर्व संतांनी अर्थात हा अद्वैतवाद मान्य केलेला, ज्याला केवलाद्वैतवाद म्हणतात. त्यासोबतच भक्तीचे आद्यगुरू मानल्या गेलेल्या मध्वाचार्यांची भक्तीही आपण स्वीकारलेली आहे. रामानुजाचार्यांचा मार्गातले काही भाग महाराष्ट्रीय संतांनी घेतलेले आहे. वल्लभाचार्यांचेही काही भाग आपण घेतलेले आहेत. पण असं असतानाही महाराष्ट्रातील सर्व संतांच्या वाङ्मयावर श्रीमद शंकराचार्याच्या केवलाद्वैतवादाची छाया अगदी सुस्पष्टपणे दिसून येते. श्री समर्थ रामदास स्वामी यांचा दासबोध म्हणजे दुसरं तिसरं काहीही नसून श्रीमद शंकराचार्यांचा केवलाद्वैतवाद ज्यातून अभिव्यक्त होतो, अशा सर्व वेदांत सिद्धांत सारसंग्रहाचा मराठीमध्ये असलेला ओवीबद्ध अनुवाद आहे असं समजायला हरकत नाही. श्रीमद शंकराचार्यांनी फक्त आर्य सनातन वैदिक हिंदू धर्मियावरच नव्हे तर संपूर्ण विश्वावर भावाची शिकवण देणारा अद्वैतवाद सांगून उपकार केलेले आहे असं समजायला हरकत नाही. श्रीमद शंकराचार्याचे योगदान
हे आंतरराष्ट्रीय विचारवंत असलेल्या अनेक विचारवंतांपैकी एक आहे. पाश्चात्य देशातील अनेक विचारवंतांनाही श्रीमद शंकराचार्यांचं हे श्रेष्ठत्व मान्य केलेलं आहे. आज श्रीमद आचार्यांच्या जयंतीच्या निमित्ताने त्यांचं स्मरण करणं, त्यांच्या जीवनकार्याचा आलेख बघणं आणि त्या आलेखापासून काहीतरी शिकणं हे सर्व आचार्य भक्तांचं कर्तव्य आहे. म्हणून आज विशेष आपण श्रीमद शंकराचार्यांचं स्मरण करावं, त्यांचं उचित स्मरण करून त्यांनी सांगितलेल्या मार्गावरून जावं, यासाठी आज आपण याकडे वळलो आहोत. पुन्हा आपण बघूयात काही पुढच्या भागामध्ये अशाच काही घटनांमधून आणि काही विशेष दिवसांमधून. जय जय रघुवीर समर्थ.